नमस्कार. संबंध महाराष्ट्राला वाटणारी युती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. महाराष्ट्रात शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये संभाव्य युती या चर्चांना पुन्हा जोर मिळाला. 12 जून रोजी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या गुप्त बैठकीनंतर मनसेने भाजपची जवळी केली. याबाबत चर्चा रंगल्या. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र पुन्हा एकदा राज ठाकरेंशी युतीच्या शक्यतेची सकारात्मक चिन्हे नेहमीच दिली. जे जनतेच्या मनात तेच आमच्या मनात असेल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी थेट राज आणि फडणवीस भेटीचा उल्लेख करत भाजपवर टीका केली. ते म्हणाले की भाजपा ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाला अडथळा आणू इच्छित आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये मराठी मतांचं एकत्रीकरण भाजपासाठी डोकेदुखी धरणार आहे आणि हे खरंच आहे. नमस्कार, मी सचिन परतकर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे असेच महत्वपूर्ण विषय आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असणार आहे. आता शिवसेनेकडून युतीसाठी सातत्याने भावनिक आणि राजकीय संकेत मिळत आहेत. पोस्टर्स, भाषणं आणि सामनामधून मराठी माणसाच्या एकतेसाठी राज उद्धव एकत्र यावेत असं अपील देखील करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी वेळोवेळी राज ठाकरेंशी हात मिळवण्यासाठी सकारात्मकता दर्शवली. एप्रिलमध्ये राज ठाकरेंनी महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये असेच काही महत्वाचे मुद्दे मांडले होते. त्याचं मत देखील त्यांनी यावेळेस मांडलं होतं. आता यामध्ये पण काय होतंय, पॉडकास्टची वेगळी बाजू आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना भेटायचं, त्यामध्ये सगळी गल्लत होताना दिसत आहे. आता या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर मनसेकडून मात्र उत्साही प्रतिसाद दिसत नाहीये. राज ठाकरे यांनी युतीबाबत थेट कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यांच्या पक्षातील नेते युतीतील नकारात्मकपणे पाहत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट सांगितलं की मराठी एकता ही निवडणूक युतीपेक्षा वेगळी बाब आहे. त्यांनी शिवसेनेवर शंका व्यक्त करताना केवळ राजकीय गरजांमुळे सेना आता युतीसाठी उतावीर झाली आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं आणि ते कुठेतरी मराठी माणसांच्या मनाला जिवारी लागताना दिसत आहे. देशपांडे यांनी शिवसेनेला औपचारिकता प्रस्ताव देण्याची गरज व्यक्त नाही. पूर्वी शिवसेनेचे आमच्यात विश्वासघात केला होता, युती कॅमेऱ्यासमोर होत नाही असे प्रश्न आपसात बोलून हे सुटत असतील असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. आता यामागची पार्श्वभूमी कशी ठरत गेली हेही आपण अगदी थोडक्यात जाणणार आहोत की राज्याच्या राजकीय पटावर आज 3 सेना आहेत: उद्धव ठाकरे गट, शिंदे गट आणि मनसे. शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या मुंबई आणि ठाण्यात भाजपा शिंदे युती मराठी मतांमध्ये फूट पाडू शकते. यामुळे उद्धव ठाकरे हे मराठी एकतेच्या नावाने मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत का, हाही देखील इथे प्रश्न उद्भवताना दिसत आहे. उद्धव गटाच्या दृष्टिकोनातनं हे राजकीय गरजेचे पाऊल आहे. 2022 मध्ये शिवसेनेचे फुटलेले रूप, विधानसभा निवडणुकीतील मर्यादा, यश आणि पक्षाचे चिन्ह हरवणे या सगळ्या गोष्टींमागे आता उद्धव ठाकरे परत एकदा युतीसाठी तयार झालेत का, हाही देखील इथे प्रश्न लोकांच्या मनात आणि मनसेला वाटत आहे. आणि तीच जी काही बाब आहे ती देवेंद्र फडणवीस कंटिन्यू राज ठाकरे यांच्या मनात ते बिंबवत आहेत की फक्त कामासाठी तुमचा यूज करत आहेत. आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा विचार मराठी मतांना तरी भावतो, मात्र मनसे युतीला वैचारिक आणि राजकीय समानतेच्या दृष्टीने पाहत आहेत. भाजपाची युती केल्यास मनसेला शहरी हिंदुत्ववादी मतदारसंघामध्ये स्थान मिळेल, पण ते 6 भावनिक एकता नसून जी काही साध आहे ती केवळ राजकीय गठबंधन ठरेल असंही इथे दिसतं. आता या सगळ्यांचा जर विचार केला तर याच्यातनं निष्कर्ष हाच निघतो मित्रांनो की राजकीय व्यूहात्मकतेचा या खेळात शिवसेना राजकीय ताकद वाढवण्यासाठी मनसेशी युती करण्याच्या तयारीत आहे. परंतु मनसे सध्या स्वतःची ओळख टिकवण्याच्या भूमिकेमध्ये काळजीपूर्वक वाटचाल करत आहे. पुढील काही आठवडे हे स्पष्ट करतील की ठाकरे बंधूंच्या युतीची ही काही चर्चा आहे ही प्रत्यक्ष कृतीमध्ये ठरेल की नाही. कारण की आता जे काही इलेक्शन समोर येते त्या इलेक्शनच्या धर्तीवर जर युती झाली तर लोकांच्या मनात तरी एकता येईल मराठी विषयी, पण जे काही राज ठाकरे यांचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाची जी काही गरज आहे ती गरज पूर्ण होईल का, ही याच्यातनं त्यांना कुठंतरी मनात वाटते की आपला पक्ष परत एकदा शिवसेनेच्या मागे येईल का, असंही त्यांना इथे वाटायला लागलंय. आता या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरेंकडनं चांगला प्रतिसाद येतोय, पण मनसेकडनं थंड प्रतिसाद आणि औपचारिकता कुठंतरी कमी पडताना दिसते.
सेनेचा उद्देश आहे की मराठी मतांचे एकत्रीकरण आणि भाजपाला विरोध करणं, कारण की भाजपाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आजकाल राजकारण केलंय त्या राजकारणाचा परिणाम आणि या सगळ्या गोष्टींवर होताना दिसत आहे. आता मनसेला असं वाटतंय की जर शिवसेनेशी युती केली तर आपण छोटा भाऊ मानला जाऊ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गट जो आहे तो मोठा गट मानला जाईल. इथंच कुठेतरी त्यांना कमीपणा वाटतोय का काय, या सगळ्या गोष्टींमुळे अजून देखील राज ठाकरे कुठल्याही गोष्टींना पुढे जाताना दिसत नाही. भविष्यात काय होईल या गोष्टींवर आपलं लक्ष असणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.